हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण डेफिनाइट इंटिग्रेशन हा न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. प्रिव्हियस टॉपिक मध्ये आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन बघितलं होतं. आज आपण डेफिनाइट इंटिग्रेशन बघणार आहोत. डेफिनाइट इंटिग्रेशन बघण्याआधी काही बेसिक गोष्टी आपण बघू आणि मग त्याच्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशनला स्टार्ट करू. समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं फंक्शन आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं फंक्शन आहे. त्या फंक्शनचा हा एक ग्राफ आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा हा ग्राफ आपल्याकडे आहे. याचे समजा मी छोटे छोटे तुकडे केले या फंक्शनचे, या ग्राफचे मी समजा छोटे पीस बनवले. त्यातला जर मी एक पीस बाजूला घेतला तर याला आपण डिफरन्सिएशन म्हणतो. म्हणजे एका मोठ्या फंक्शनचे लहान लहान आपण पीस बनवले, त्यातला एक पीस आपण उचलून घेतला, हा पीस म्हणजेच डिफरन्सिएशन आहे. म्हणजे एका मोठ्या फंक्शनचे अनेक पार्ट बनवले, त्यातला एक पार्ट जो असेल तो या फंक्शनचं डिफरन्सिएशन असेल. ठीक आहे. आणखी इंटिग्रेशन म्हणजे काय? एका फंक्शनचे अनेक पार्ट्स केलेले आहेत, ते सगळे पार्ट्स आपण इंटिग्रेट केले, एकत्रित केले, ऍड केलं, त्याचं समेशन केलं तर जे मिळतं, म्हणजे अनेक पार्ट्स एकत्रित करून आपण जे मिळवणार आहे त्याला आपण इंटिग्रेशन म्हणणार आहे. म्हणजे फंक्शनचे अनेक छोटे छोटे पीस एकत्रित करून जे मिळतं त्याला आपण इंटिग्रेशन असं म्हणतो. आता इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण हे किती पार्ट एकत्र करतो याला काही लिमिट नव्हतं. म्हणजेच अनेक पीस तुम्ही कुठपासून कुठपर्यंत एकत्रितकरण करता याला कुठलंही लिमिट नव्हतं. म्हणजे जे इनडेफिनाइट पार्ट्स तुम्ही एकत्रित करत होता म्हणून आपण त्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हणत होतो. आणि डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये समजा इथं काहीतरी a असा नंबर आहे, इथं काहीतरी b आहे आणि a पासून b पर्यंतचे छोटे छोटे पीस मी एकत्रित केले. म्हणजे a पासून b पर्यंतचे पीस मी एकत्रित करून जे इंटिग्रेशन मिळवणार आहे त्याला मी डेफिनाइट इंटिग्रल असं म्हणणार आहे किंवा डेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हणणार आहे. कारण इथं याची व्हॅल्यू डेफिनेट मिळणार आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू आपल्याला डेफिनेट मिळत नव्हती. समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स नावाचं फंक्शन आणि त्याचं इंटिग्रेशन काहीतरी जी ऑफ एक्स येत असेल. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू समजा जी ऑफ एक्स येत असेल तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण इंटिग्रल कॉन्स्टंट सी लिहित होतो. हा जो सी नावाचा कॉन्स्टंट आहे त्याला आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणत होतो आणि याची व्हॅल्यू डेफिनेट नव्हती, याची व्हॅल्यू इनडेफिनिट होती. या सी ची व्हॅल्यू व्हेरिड होती. म्हणून या इंटिग्रेशन मध्ये आपल्याला इंटिग्रेशनची जी काही व्हॅल्यू मिळायची ती डेफिनाइट नसायची. या सी मुळे ही सी ची व्हॅल्यू व्हेरिड होत असल्यामुळं याची व्हॅल्यू डेफिनेट मिळत नव्हती. म्हणून याला आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणत होतो. या उलट तुम्ही डेफिनाइट इंटिग्रेशनचा जर विचार केला तर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स तुमचं इंटिग्रेशन ए पासून बी पर्यंतचे पार्ट्स एकत्रित करणार. आता एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते आपण जी ऑफ एक्स येतं असं कन्सिडर केलं. आणखी इथं इंटिग्रल कॉन्स्टंट नसतो. डेफिनाइट इंटिग्रेशन डज नॉट कंटेन्स इंटिग्रल कॉन्स्टंट. तर त्याच्या बदली आपण इथं अप्पर लिमिट आणखी लोअर लिमिट मेन्शन करतो. आणि याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना हा एक्स नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्याबद्दल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पडतो. म्हणजे या एक्स बद्दल अप्पर लिमिट भरणार मायनस लोअर लिमिट म्हणजेच जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए लिहिणार. आता जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए
हे जे सबट्रॅक्शन आहे याची व्हॅल्यू काहीतरी मला एक फिक्स्ड मिळणार आहे, डेफिनाइट व्हॅल्यू मिळणार आहे. मला इथं काय मिळणार आहे? डेफिनाइट व्हॅल्यू मिळणार आहे. जेव्हा इंटिग्रेशनची व्हॅल्यू डेफिनाइट मिळते तेव्हा त्या इंटिग्रेशनला आपण डेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हणतो. आणि इथं इंटिग्रेशनची व्हॅल्यू मला डेफिनाइट मिळत नव्हती, इनडेफिनाइट मिळत होती, म्हणून याला मी इनडेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हटलं. या इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू मला एक डेफिनेट नंबर मिळतो आहे, म्हणून याला मी डेफिनाइट इंटिग्रेशन असं म्हणतो आहे. दोन्ही इंटिग्रेशन मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. एक्झॅक्ट डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे एक सर्टन एरिया असतो, तो एरिया नेमका काय असतो याच्या संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत. डेफिनाइट इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याच्या दोन मेथड्स आहेत. त्यापैकी पहिली मेथड्स आहे बाय लिमिट ऑफ सम. इंटिग्रेशन बाय लिमिट ऑफ सम. डेफिनाइट इंटिग्रेशन by limit of sum. by limit of sum काढण्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to limit n tends to infinity summation of h into f of a plus rh r goes from 1 to n असा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युला तुम्ही जर बाय हार्ट केला तर लिमिट ऑफ सम तुम्हाला काढणं सोपं जाईल. मात्र हा फॉर्म्युला नेमका येतो कसा तेही आपण बघणार आहोत. दुसरी ही पहिली मेथड झाली डेफिनाइट इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याची बाय लिमिट ऑफ सम. आणखी सेकंड मेथड आहे बाय फंडामेंटल फॉर्म्युली. बाय फंडामेंटल फॉर्म्युलीच्या आधारे आपण लिमिट फाइंड आउट करतो. आज आपण मर्यादित ठेवणार आहे लिमिट ऑफ सम फक्त आज बघणार आहोत. बाय फंडामेंटल फॉर्म्युली आणखी प्रॉपर्टीज नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत. आज आपण याच्या पुरतं मर्यादित ठेवू. तर हा फॉर्म्युला नेमका कसा तयार होतो हे बघूया. तुमच्या बेसिक एक डिफरन्स लक्षात आला असेल की इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रल कॉन्स्टंट असतो, डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रल कॉन्स्टंट नसतो. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू डेफिनेट व्हॅल्यू मिळत नाही आणि डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशनची व्हॅल्यू डेफिनेट व्हॅल्यू मिळते, फिक्स्ड व्हॅल्यू मिळते. आणि ती व्हॅल्यू म्हणजे एक सर्टन एरिया असतो. तो एरिया कोणता हेही आपण बघणार आहोत. समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे y इज इक्वल टू f ऑफ x नावाचं. त्याचा समजा मी ग्राफ काढायचा ठरवला. इथं मी x ऍक्सिस आणखीन y ऍक्सिस ड्रॉ करतो. हा माझा x ऍक्सिस आहे, हा माझा y ऍक्सिस आहे. y डॅश ओरिजिन त्या y इज इक्वल टू f ऑफ x या फंक्शनचा ग्राफ समजा काहीतरी असा आहे. y इज इक्वल टू f ऑफ x या फंक्शनचा ग्राफ असा आहे. इथं x ऍक्सिस वरती समजा a हा पॉइंट इथं आहे, इथं काहीतरी b नावाचा पॉइंट आहे. मी इथं लाईन अशी ड्रॉ केली y ऍक्सिसला पॅरलल. या लाईनचं इक्वेशन x इज इक्वल टू a असणार आहे. इथं समजा मी लाईन ड्रॉ केली y ऍक्सिसला पॅरलल, तर या लाईनचं इक्वेशन x इज इक्वल टू b असणार आहे. हा जो पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट तर इथं मला मिळणार आहे f ऑफ a इथं मिळेल. म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट a, f ऑफ a असणार आहेत. ठीक आहे. या पॉइंटचे कोऑर्डिनेट b, f ऑफ b असणार आहे. ही जी लेंथ आहे ही लेंथ म्हणजेच f ऑफ a असणार आहे. ही लेंथ म्हणजेच f ऑफ b असणार आहे. ठीक आहे. आणखी इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx मला a पासून b पर्यंत इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे f ऑफ x या फंक्शनचं. तर याचं इंटिग्रेशन म्हणजे एरिया बाउंडेड बाय द ग्राफ लाइन x इज इक्वल टू a
लाईन x इज इक्वल टू बी अँड x ऍक्सिस, म्हणजे हा जो शेडेड पोर्शन आहे, हा शेडेड पोर्शनचा एरिया म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स असणार. या शेडेड पोर्शनचा एरिया म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स, म्हणजेच हा एरिया अंडर दी कर्व मिळणार आहे. एरिया मिळणार आहे अंडर दी कर्व, अंडर दी कर्व बाउंडेड बाय कर्व x is equal to a, x is equal to b and x axis न बाउंड झालेला एरिया मिळतो आहे. ठीक आहे. आता हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी इथं एक कन्स्ट्रक्शन करतो आहे की हा जो एरिया आहे हा फाइंड आउट करण्यासाठी याचे मी n पार्ट्स मध्ये विभागणी करतो, n पार्ट्स करतो. म्हणजेच हा माझा पहिला पार्ट झाला, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट, चौथा पार्ट, असे मी n पार्ट्स तयार केले, याचे n पार्ट्स पाडले. आता हे जे n पार्ट्स तयार केलेले आहेत हे रेक्टँग्युलर पार्ट होतील. समजा मी इथं अशा लाईन ड्रॉ केल्या तर हे रेक्टँग्युलर पार्ट तयार होतील. फर्स्ट रेक्टँगलचा एरिया, सेकंड रेक्टँगलचा एरिया, थर्ड रेक्टँगलचा एरिया, फोर्थ रेक्टँगलचा एरिया, असं nth रेक्टँगलचा एरिया काढला म्हणजेच मला एरिया अंडर दी कर्व मिळणार आहे. मात्र इथला हा जो पार्ट आहे, इथं एक ट्रायंगल सारखे पार्ट मिस झालेले दिसतात का, हे त्या रेक्टँगल मध्ये इन्क्लूड नाही. आणि त्यामुळं हे इन्क्लूड व्हायचे असतील तर हे जे n पार्ट आहेत, n मी इन्फायनाइट पार्ट्स करायला पाहिजे. इन्फायनाइट पार्ट्स केले म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल पार्ट्स जर मी केले, म्हणजेच ते इथला जो पार्ट जेव्हा मी इन्फायनाइट पार्ट्स तयार करेन तेव्हा तुम्हाला हा जो मिस झालेला पार्ट दिसतो ना तो राहणार नाही. म्हणजे हा जो एरिया आहे तो करेक्ट एरिया मिळेल. तर हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण याचे n पार्ट्स करणार आहे. a पासून b पर्यंत याचे n पार्ट्स केले, त्यामुळं याची जी वेड्थ असणार आहे ती समजा काहीतरी आपण h मानली. ही जी वेड्थ आहे ती समजा आपण काहीतरी h मानली. तर ही h फाइंड आउट करण्यासाठी h इज इक्वल टू b मायनस a अपॉन n करावं लागेल. b मायनस a अपॉन n म्हणजे याची वेड्थ मिळेल. आता n माझं इन्फिनिटीला जेव्हा पोहोचणार आहे तेव्हा h टेन्स टू 0 होणार आहे. h टेन्स टू 0 होणार आहे कारण h माझं जेव्हा इन्फायनाइट पार्ट्स करणार आहे तेव्हा ही वेड्थ 0 च्या जवळ असणार आहे. h टेन्स टू 0 इक्वल 0 होणार नाही, मात्र 0 च्या जवळपास असणार आहे. व्हेरी नियर टू 0 असणार आहे. एक्झॅक्ट 0 होणार नाही, त्याच्या 0 च्या जवळ पोहोचणार आहे. आणि त्यामुळे हा जो मिस झालेला पार्ट आहे तो कव्हर होईल. आता हा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एरिया फर्स्ट रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, सेकंड रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, थर्ड रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, असं nth रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. म्हणजे अशा टाइपच्या n टर्म्स म्हणजे Sn फाइंड आउट करावा लागेल. आता Sn फाइंड आउट करत असताना इथं बघायचं, हा पहिला रेक्टँगलची लेंथ जर विचारात घेतली तर ती f ऑफ a असणार आहे. ठीक आहे. आणि मग याचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल तर फर्स्ट एरिया तुमचा जो असेल तो तुम्हाला f ऑफ a लेंथ असणार आहे आणि वेड्थ त्याची h असणार आहे. वेड्थ काय असणार आहे त्याची h असणार आहे. त्यामुळं पहिल्या रेक्टँगलचा एरिया f ऑफ a इंटू h होईल. तुम्ही आता दुसऱ्या रेक्टँगलची लेंथ जर विचारात घेतली, इथपर्यंतची लेंथ a होती, त्याच्या पुढे इथं पण गेला तर a ही h वेड्थ असल्यामुळे a प्लस h मिळणार आहे. म्हणजे याची लेंथ जी मिळणार आहे ती f ऑफ a प्लस h, f ऑफ a प्लस h मिळणार. वेड्थ त्याची h च राहणार आहे. तिसरा रेक्टँगल जर तुम्ही विचारात घेतला तर त्याची लेंथ मिळणार आहे f ऑफ a प्लस 2h. हा जो पॉइंट असणार आहे तो a प्लस 2h मिळणार आहे, a प्लस 2h. म्हणजे ही लेंथ f ऑफ a प्लस 2h राहणार आहे. लेंथ याची राहणार आहे f ऑफ a प्लस 2h. आणखी वेड्थ त्या रेक्टँगलची सुद्धा h च राहणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही nth रेक्टँगल तयार केलेले आहे. तर प्लस
nth रेक्टँगल जो असणार आहे त्याची लेंथ एफ ऑफ ए प्लस एन मायनस 1 इंटू एच राहणार. आणखी ही त्याची लेंथ झाली, आणखी इंटू वेट तुमची एच राहणार. ठीक आहे, म्हणजेच बघा नेक्स्ट स्टेपला मी इथून सुरुवात करतो. याच्यामधून एच कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार एफ ऑफ ए प्लस एफ ऑफ ए प्लस एच प्लस एफ ऑफ ए प्लस 2h प्लस असं करत करत एफ ऑफ ए प्लस एन मायनस 1h राहणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही ही सम घेता आहात म्हणून याला मी समेशन असं म्हणू शकतो. म्हणजे समेशन ऑफ हे h ऍज इट इज राहील. ठीक आहे, ही सम घेत असताना याला जनरलाइज जर करायचं ठरवलं तर इथं बघा एफ ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ ए प्लस 0h असणार आहे. दुसरी टर्म जर तुम्ही विचारात घेतली तर एफ ऑफ ए प्लस 1h आहे. तिसरी टर्म जर विचारात घेतली तर एफ ऑफ ए प्लस 2h आहे. याच्यावरून याला जनरलाइज जर केलं तर एफ ऑफ ए प्लस आर एच मिळणार आहे. आणि आर गोज फ्रॉम 1 टू n असे n टर्म्स असल्यामुळे आर गोज फ्रॉम 1 टू n. आता हा जो एरिया आहे तो एक्झॅक्ट एरिया म्हणजे त्याचं लिमिट आपण फाइंड आउट करतो. आणि मग हे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे मी हे असं लिहू शकतो की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी summation of h into f of a plus rh r goes from 1 to n हे याचं इंटिग्रेशन बाय लिमिट ऑफ सम न फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. या ठिकाणी h म्हणजेच b मायनस a अपॉन n असतं. ठीक आहे, n टेन्स टू इन्फिनिटी आहे. थोडक्यात तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे बघा, बाय लिमिट ऑफ सम इंटिग्रेशन बाय लिमिट ऑफ सम जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच r goes from 1 to n असा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी n म्हणजेच नंबर ऑफ पार्ट्स राहणार आहे. हे नंबर ऑफ पार्ट्स आपण इनफायनाइट केलेले आहेत. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही जर परफेक्ट केला तर लिमिट ऑफ सम न तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येतील. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला 11th सायन्स मध्ये तुम्ही सिक्वेन्स अँड सिरीज या टॉपिक मध्ये काही बेसिक गोष्टी शिकलेला आहात. त्या 11th सायन्स मधल्या काही बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन फाइंड आउट करणं सोपं जाईल. तेव्हा 11th सायन्स मधले सिक्वेन्स अँड सिरीज या टॉपिक मधले काही फॉर्म्युले आपण बघणार आहोत. तर चला ते फॉर्म्युले आपण बघू. डेफिनाइट इंटिग्रेशन बाय लिमिट ऑफ सम फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला समेशनचे काही फॉर्म्युले बाय हार्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. ते फॉर्म्युले मी इथं बोर्डवरती लिहिलेले आहेत. तर बघा सम इम्पॉर्टंट समेशन फॉर्म्युले. त्याच्यामध्ये समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 टू n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. याचा अर्थ सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स फाइंड आउट करायचं असेल तर त्याला आपण समेशन ऑफ r म्हणतो. r गोज फ्रॉम 1 टू n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. या फॉर्म्युल्यानं सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स आपल्याला फाइंड आउट करता येईल. त्याच्यानंतर समेशन ऑफ r स्क्वेअर r गोज फ्रॉम 1 टू n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. याचा अर्थ असा आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर समेशन ऑफ r स्क्वेअर r गोज फ्रॉम 1 टू n
इज इक्वल टू n into bracket n plus 1 into 2n plus 1 upon 6. Third formula, summation of r cube, r goes from 1 to n is equal to n into bracket मध्ये n plus 1 upon 2 whole bracket चा स्क्वेअर, किंवा आपण हाच फॉर्म्युला या पद्धतीने पण लिहू शकतो n स्क्वेअर into n plus 1 whole square upon 4. या फॉर्म्युल्याचं मीनिंग आहे सम ऑफ द क्यूब ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे समेशन ऑफ r क्यूब, r goes from 1 to n is equal to n square into bracket n plus 1 whole square upon 4. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा फॉर्म्युला समेशन ऑफ 1 r goes from 1 to n is equal to n राहतो. ठीक आहे. याच्याशिवाय तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सम फाइंड आउट करण्याचाही फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. फॉर अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन Sn म्हणजेच सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मध्ये n मायनस r रेस टू n अपॉन 1 मायनस r. हा फॉर्म्युला कधी यूज केला जातो? r लेस दॅन 1. r मीन्स कॉमन रेशो. कॉमन रेशो म्हणजे कॉन्जुगेटिव्ह टर्मचा रेशो आपण घेतो, तो रेशो जर लेस दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला यूज होईल. कॉमन रेशो जर ग्रेटर दॅन 1 असेल तर फर्स्ट n टर्मची सम, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या फर्स्ट n टर्मची सम फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला Sn इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट मध्ये r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 हा फॉर्म्युला यूज होईल. जर r तुमचं ग्रेटर दॅन 1 असेल तर Sn काढण्याचा फॉर्म्युला जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या फर्स्ट n टर्मची सम फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला a इंटू ब्रॅकेट मध्ये r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1. दुसरी गोष्ट, नंबर अपॉन इन्फिनिटी ऑलवेज 0 असतं. 1 अपॉन इन्फिनिटी 0 मिळणार आहे, 2 अपॉन इन्फिनिटी 0 मिळणार आहे, म्हणजे नंबर अपॉन इन्फिनिटी ऑलवेज 0 मिळतं. याच्या आधारे लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x रेस टू n इज इक्वल टू 0. मग तुमचं लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x जरी असेल तरी ते 0च मिळणार. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x स्क्वेअर जरी असेल तरी ते 0च मिळणार, किंवा लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x क्यूब जरी असेल तरी मला 0च मिळणार आहे. थोडक्यात लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x रेस टू n इज इक्वल टू 0 हा फॉर्म्युला सुद्धा तुमच्या दृष्टीनं महत्वाचा फॉर्म्युला आहे. तर आता आपण एक्सरसाइज 4.1 स्टार्ट करणार आहोत. तर चला एक्सरसाइज 4.1 स्टार्ट करू. एक्सरसाइज 4.1 क्वेश्चन नंबर 1, इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स ॲज लिमिट ऑफ सम. आपल्याला याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे बाय लिमिट ऑफ सम च्या आधारे. लेट इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3x minus 4 dx is equal to integration from a to b f of x dx असं कन्सिडर करू. इथं जर तुम्ही कंपेअर केलं तर तुम्हाला a ची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. हियर a इज इक्वल टू 1 मिळतं, b इज इक्वल टू 3 मिळतं, आणखी f of x इज इक्वल टू 3x मायनस 4 मिळत आहे. f of x ची व्हॅल्यू 3x मायनस 4 मिळते. प्रथमतः आपण h फाइंड आउट करायचं. h फाइंड आउट करण्यासाठी b मायनस a अपॉन n ही व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. म्हणजेच 3 मायनस 1 अपॉन n म्हणजेच 2 अपॉन n मिळणार. n इथं डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे nh इज इक्वल टू 2 मिळालं. याला पाहिजे तर मी इक्वेशन 1 असं नाव देऊन देतो. nh इज इक्वल टू 2 मिळालेलं आहे. त्याच्यानंतर f ऑफ
ए प्लस आर एच फाइंड आउट करायचं आहे. इथं बघायचं म्हणजे एक्स ला तुम्ही रिप्लेस केलेला आहे ए प्लस आर एच न, म्हणजे या साइडचं सुद्धा एक्स तुम्ही रिप्लेस करणार ए प्लस आर एच न, म्हणजे 3 इंटू ब्रॅकेट मध्ये ए प्लस आर एच असं लिहिणार -4 इज इक्वल टू 3 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आहे 1 प्लस आर एच -4 होणार आहे. यानं 3 न या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर 3 प्लस 3 आर एच -4 होणार आहे इज इक्वल टू, आता 3 आर एच -3 केलं तर -1 मिळतं. म्हणजे एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3 आर एच -1. याला मी इक्वेशन 2 असं नाव देतो. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी इथं ते मेन्शन करतो आहे NH इज इक्वल टू 2 मिळालेला आहे आणि एफ ऑफ ए प्लस आर एच मला मिळालेला आहे 3 आर एच -1. ठीक आहे. या गोष्टी नंतर आपल्याला सबस्टिट्यूट कराव्या लागतील म्हणून मी त्या मेन्शन करून ठेवल्या. याचं मला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तर हे इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना काय होणार बघा, बाय डेफिनेशन इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to limit n tends to infinity summation of h into f of a plus r h r goes from 1 to n. हे मी डेफिनेशनच्या आधारे लिहिलं. इथं आपण इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx साठी काय कन्सिडर केलं होतं, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3x -4 dx असं मानलं होतं इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन ऑफ, मी सध्या h ऍज इट इज लिहितो, समेशन ऑफ h इंटू f ऑफ a प्लस आर एच साठी 3rh -1 आलेला आहे. आणखी r गोज फ्रॉम 1 to n असणार आहे. नेक्स्ट स्टेपला इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं बघायचं समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 to n लिहितो, h ने इथं मल्टिप्लाय केलं तर 3rh² -h असं मला मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, समेशन मी सेपरेट केलं, हे लिमिट मी बाहेर ठेवतो, समेशन ऑफ 3rh² r goes from 1 to n minus summation of h r goes from 1 to n असं मला मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो आहे. काय होईल बघा, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3x -4 dx इज इक्वल टू, या ठिकाणी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं 3h² कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर येईल 3h² इंटू समेशन ऑफ r goes from 1 to n मायनस h कॉन्स्टंट आहे बाहेर घेतलं, समेशन ऑफ 1 r goes from 1 to n लिहिणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, ब्रॅकेट मध्ये 3h² ऍज इट इज ठेवलं, समेशन ऑफ r, मगाशीच आपण फॉर्म्युला बघितला, समेशन ऑफ r काढण्याचा फॉर्म्युला आहे n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 मायनस h इंटू समेशन ऑफ 1
n मिळत आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट मध्ये हे लिहित असताना 3/2 h² लिहितो, n इंटू ब्रॅकेट मध्ये n+1 राहणार आहे, आणखी हे -nh. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3/2 h². इथं h² आहे, मी इथं याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला n² ना मल्टिप्लाय करतो, तर मला काय मिळणार बघा, या ठिकाणी n² इंटू ब्रॅकेट मध्ये हा प्रॉडक्ट लिहिला तर n² प्लस n अपॉन n² मायनस nh ऍज इट इज लिहिलं. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3/2 n² h² आहे, मी nh² असं लिहितो. या ब्रॅकेटला हे डिवाइड असणार आहे, मी n² अपॉन n² म्हणजेच 1 येणार आहे, प्लस n अपॉन n² म्हणजे 1 अपॉन n मिळेल, मायनस nh ऍज इट इज राहील. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये 3/2 nh ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण 2 काढली होती, 2² इनटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n मायनस nh ची व्हॅल्यू 2 भरली, हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट लिमिट फाइंड आउट करूया. 3/2 इनटू 2² इनटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n च्या ठिकाणी इन्फिनिटी भरणार, -2. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं 3/2 इनटू 2² म्हणजे 4 इनटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0 -2. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 इंटू 3 केलं तर 6 मिळतं, 6 इंटू 1 केलं तर मला 6च मिळणार आहे, -2. 6 - 2 मीन्स 4, म्हणजेच याचं इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3x - 4 dx याचं इंटिग्रेशन 4 मला मिळालेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 2, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4x² dx याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे बाय लिमिट ऑफ समच्या आधारे. मी फर्स्ट स्टेपला लेट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4x² dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx असं कन्सिडर करतो. इथं जर कंपॅरिझन केलं तर हियर a इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू 4 अँड f of x इज इक्वल टू x² मला मिळत आहे. मी प्रथम h ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. h इज इक्वल टू b मायनस a अपॉन n इज इक्वल टू 4 - 0 अपॉन n इज इक्वल टू 4 अपॉन n. हे n इथं डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच nh इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊ. nh इज इक्वल टू 4 मला मिळालेलं आहे, ते मी इथं मेन्शन करून ठेवतो. त्याच्यानंतर f ऑफ a प्लस rh फाइंड आउट करू. इथं x ला रिप्लेस केलेला आहे a प्लस rh न, म्हणजे इथं पण x ला रिप्लेस करावं लागेल a प्लस rh न, आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे होल स्क्वेअर लिहिणार. a ची व्हॅल्यू 0 आहे, ती इथं पुट केली, 0 प्लस rh होल स्क्वेअर म्हणजे rh होल स्क्वेअर, म्हणजे f ऑफ a प्लस rh ची व्हॅल्यू rh होल स्क्वेअर अशी मिळालेली आहे, ती मी इथं मेन्शन करून ठेवतो.
एफ ऑफ ए प्लस आर एच इज इक्वल टू आर एच होल स्क्वेअर अशी मिळालेली आहे. याला पाहिजे तर तुम्ही इक्वेशन 2 नाव द्या. हे इक्वेशन 1 आणि 2 वरून या व्हॅल्यूज आपण इथं लिहून ठेवलेले आहेत. नेक्स्ट त्याच्यानंतर बाय द डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ सम. डेफिनेशन integration from a to b f of x dx is equal to limit n tends to infinity summation of h into bracket मध्ये a plus r h r goes from 1 to n अशी डेफिनेशन आहे लिमिट ऑफ सम ची. आपण मगाशी इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx याच्यासाठी आपण हे मांडलं होतं. म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 x square dx is equal to limit n tends to infinity summation of h as it is right into a plus rh मला मिळालेला आहे rh whole square. नेक्स्ट स्टेपला इथं r goes from 1 to n असणार आहे. नेक्स्ट स्टेपला लिमिट n tends to infinity summation of हा जर प्रॉडक्ट घेतला तर r स्क्वेअर h क्यूब मिळणार आहे. r स्क्वेअर h क्यूब r goes from 1 to n. आता हे h क्यूब कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर घेतो इज इक्वल टू लिमिट n tends to infinity h क्यूब जर बाहेर घेतलं समेशनच्या तर h क्यूब इनटू summation of r square r goes from 1 to n. ओके. नेक्स्ट स्टेपला इथं लिहितो लिमिट n tends to infinity h cube as it is ठेवतो. त्याच्यानंतर समेशन ऑफ r स्क्वेअर म्हणजे सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. आता इथं मी एक ऍडजस्टमेंट करतो आहे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये हे 1 अपॉन 6 इथं लिहितो, h क्यूब ऍज इट इज लिहितो. जो रिमेनिंग पार्ट आहे तो रिमेनिंग पार्ट आहे n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 असा रिमेनिंग पार्ट आहे. नेक्स्ट स्टेपला लिमिट n tends to infinity into ब्रॅकेट मध्ये 1 upon 6 into h cube as it is ठेवलं. इथं मी न्यूमरेटरला हा जो पार्ट राहिलेला आहे याला मी n क्यूब न मल्टिप्लाय करतो, n क्यूब न डिवाइड करतो. n क्यूब into ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन n क्यूब. ठीक आहे. आता हे n आणि याच्यातलं n गेलं तर n स्क्वेअर शिल्लक राहणार. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 6 हे n क्यूब h क्यूब आहे, मी n h होल क्यूब असं लिहितो. हे n स्क्वेअर शिल्लक राहिलेला आहे, मी असं करतो n प्लस 1 अपॉन n आणखीन 2n प्लस 1 अपॉन n. n स्क्वेअरच लिहिलं, लिहिण्याची स्टाईल फक्त बदलली, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इथं जागा अवेलेबल करतो. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 6 nh होल क्यूब इनटू इथं बघायचं n न सेपरेट डिवाइड केलं तर मला मिळणार आहे 1 प्लस n अपॉन n मीन्स 1 प्लस 1 अपॉन n. सेकंड ब्रॅकेट मध्ये इथं 2n अपॉन n केलं तर 2 राहणार आहे प्लस 1 अपॉन n स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 6 nh साठी मी 4 भरू शकतो म्हणजे 4 क्यूब इनटू 1 प्लस 1 अपॉन n 2 प्लस 1 अपॉन n असं मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला लिमिट फाइंड आउट करतो 1 अपॉन 6 इनटू
4⁻³ into 1 plus 1 upon infinity, सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 plus 1 upon infinity is equal to 1 upon 6 into 4 cube means 64. 1 plus 1 upon infinity means 0. सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 plus 0, कारण 1 upon infinity ची व्हॅल्यू 0 मिळते. आता इथं 2 into 1 means 2 into 64 म्हणजे 64 into 2 upon 6. 2 1 are 2, 2 3 are 6 म्हणजे 64 upon 3. 64 upon 3 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे याचं जे इंटिग्रेशन मिळालेलं आहे ते 64 upon 3 मिळालेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 e⁻x dx. याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे बाय लिमिट ऑफ सम या कन्सेप्टच्या आधारे. प्रथमतः आपण लेट इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 e⁻x dx is equal to इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx असं कन्सिडर करू. हियर a is equal to 0, b is equal to 2 and f of x is equal to e⁻x आहे. आता प्रथम आपण h ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. h is equal to b minus a upon n is equal to 2 minus 0 upon n is equal to 2 upon n. Therefore nh is equal to 2 मिळणार आहे. nh is equal to 2. मी माझ्या रेडी रेफरन्स साठी nh is equal to 2 असं मेन्शन करून ठेवतो. त्याच्यानंतर f of a plus rh फाइंड आउट करू. इथं x ला रिप्लेस केलेला आहे a plus rh न, म्हणजे इथं सुद्धा मी x ला रिप्लेस करणार आहे a plus rh न, म्हणजे e⁻a plus rh is equal to e⁻a ची व्हॅल्यू 0 आहे. 0 plus rh म्हणजेच e⁻rh मला मिळणार आहे. मी इथं मेन्शन करतो f of a plus rh is equal to e⁻rh मला मिळाले. ओके, आता मी जागा उपलब्ध करतो आहे. बाय डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ सम, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to limit n tends to infinity summation of h into f of a plus rh. r goes from 1 to n. म्हणजेच therefore integration from 0 to 2 e⁻x dx is equal to limit n tends to infinity summation of h as it is f of a plus rh ची व्हॅल्यू e⁻rh मिळालेली आहे, ती लिहिली. r goes from 1 to n. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हे h कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर घेतो. h into summation of e⁻rh, r goes from 1 to n is equal to limit n tends to infinity h into e⁻rh. r ची व्हॅल्यू 1 ठेवली तर e⁻h होणार. r ची व्हॅल्यू 2 ठेवली, समेशन मीन्स प्लस च्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार, e⁻2h होणार प्लस e⁻3h होणार प्लस असं करत r goes from 1 to n e⁻nh मिळणार. ओके, नेक्स्ट स्टेपला इथं जागावरती अवेलेबल करतो. काय होणार बघा, इज इक्वल टू लिमिट
n टेन्स टू इन्फिनिटी h इंटू, इथं या स्टेप्स जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुमच्या लक्षात येईल e रेस टू h, e रेस टू 2h, e रेस टू 3h, हे जे प्रोग्रेशन आहे हे प्रोग्रेशन जीपी मध्ये आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. कारण e रेस टू 2h अपॉन e रेस टू h केलं तर e रेस टू h च मिळतं. e रेस टू 3h, e रेस टू 3h अपॉन e रेस टू 2h जर केलं तर मग मला e रेस टू h च मिळतं. म्हणजे कॉन्जुगेटिव्ह टर्मचा रेशो मला कॉन्स्टंट मिळतो आहे. म्हणून हे जे प्रोग्रेशन आहे हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. फॉर अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, फॉर अ जीपी, इथं फर्स्ट टर्म a ची व्हॅल्यू आहे e रेस टू h, a इज इक्वल टू e रेस टू h आहे. आणखी कॉमन रेशो r इज इक्वल टू e रेस टू h आहे. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये Sn काढण्याचा फॉर्म्युला आहे a इंटू ब्रॅकेट मध्ये r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1. या फॉर्म्युल्याच्या आधारे याची सम काय होणार बघा, h इंटू a ची व्हॅल्यू e रेस टू h आहे, e रेस टू h इंटू ब्रॅकेट मध्ये r माझं e रेस टू h आहे, रेस टू n होणार e रेस टू h रेस टू n मायनस 1 अपॉन r ची व्हॅल्यू e रेस टू h मायनस 1. ठीक आहे, असं मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी h ऍज इट इज राहील. इथं बघायचं e रेस टू h इंटू ब्रॅकेट मध्ये e रेस टू nh, e रेस टू nh मायनस 1 अपॉन e रेस टू h मायनस 1. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी h ऍज इट इज ठेवतो, e रेस टू h सुद्धा ऍज इट इज ठेवतो. इथं ब्रॅकेट मध्ये e रेस टू nh, nh ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे e रेस टू 2 मायनस 1 अपॉन e रेस टू h मायनस 1. ठीक आहे, असं मला मिळालेलं आहे. नेक्स्ट स्टेपला मी काय विचार करतो बघा, या ठिकाणी लिमिट इथं चेंज होईल. तुम्हाला माहिती आहे ऍज n टेन्स टू इन्फिनिटी, n माझं इन्फिनिटीला अप्रोच होत आहे म्हणजे h टेन्स टू 0 होणार आहे. का बघा, nh इज इक्वल टू 2 आहे, nh इज इक्वल टू 2, h इज इक्वल टू 2 अपॉन n, n माझं इन्फिनिटीला म्हणजे h माझं 2 अपॉन इन्फिनिटी म्हणजे h माझं 0 ला अप्रोच होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ऍज n टेन्स टू इन्फिनिटी h टेन्स टू 0 म्हणजे हे लिमिट चेंज होईल. लिमिट h टेन्स टू 0 e रेस टू h इंटू ब्रॅकेट e रेस टू 2 मायनस 1 अपॉन e रेस टू h मायनस 1. आणि हे h जे आहे हे इंटू आहे म्हणजेच इनव्हर्सली डिवाइड होईल. इंटू म्हणजे इनव्हर्सली डिवाइड केलं. नेक्स्ट स्टेपला मी लिमिट सेपरेट करतो. लिमिट h टेन्स टू 0 e रेस टू h इंटू e स्क्वेअर मायनस 1 अपॉन लिमिट n टेन्स टू h टेन्स टू 0, लिमिट h टेन्स टू 0 e रेस टू h मायनस 1 अपॉन h. आता याचं लिमिट मिळणार आहे, इथं डायरेक्ट लिमिट मिळेल e रेस टू 0 इंटू ब्रॅकेट मध्ये e रेस टू 2 मायनस 1 अपॉन याचं लिमिट येत आहे 1. कारण तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ आहे की लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी e रेस टू x मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू 1. या फॉर्म्युल्यानुसार याचं लिमिट मला 1 मिळत आहे. e रेस टू 0 ची व्हॅल्यू 1, एनिथिंग रेस टू 0 असेल तर 1, 1 इंटू e रेस टू 2 मायनस 1 म्हणजे e रेस टू 2 मायनस 1 अपॉन 1 काय लिहायची गरज नाही. हे तुमचं इंटिग्रेशन मिळालेलं आहे या फंक्शनचं. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 e रेस टू x dx ची व्हॅल्यू मला मिळते आहे e स्क्वेअर मायनस 1.
हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 3x square minus 1 dx. Let integration from 0 to 2 3x square minus 1 dx is equal to integration from a to b f of x dx असा आपण कन्सिडर करू. Here a is equal to 0, b is equal to 2 and f of x is equal to 3x square minus 1. ठीक आहे. आपण आता h ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. h is equal to b minus a upon n. 2 minus 0 upon n is equal to 2 upon n. इथं n इथं डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. nh is equal to 2 मिळालं म्हणून मी इथं मेन्शन करून ठेवतो nh is equal to 2. त्याच्यानंतर आपण f of a plus rh ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. इथं x ला रिप्लेस केलेला आहे a plus rh न. इथं पण मला x ला रिप्लेस करावं लागेल a plus rh न. म्हणजे 3 into ब्रॅकेट मध्ये a plus rh होल स्क्वेअर मायनस 1. 3 into ब्रॅकेट मध्ये a ची व्हॅल्यू 0 आहे. 0 plus rh होल स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच 3 into rh होल स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 3r स्क्वेअर h स्क्वेअर मायनस 1. म्हणजेच मला इथं f of a plus rh मिळालेला आहे 3r स्क्वेअर h स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथं जागा उपलब्ध करू. by definition integration from a to b f of x dx is equal to limit n tends to infinity summation of h into f of a plus rh r goes from 1 to n is equal to. आता याच्यासाठी आपण हे लिहिणार आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 3x square minus 1 dx is equal to limit n tends to infinity summation of h as it is. इथं f of a plus rh ची व्हॅल्यू आलेली आहे 3r square h square minus 1 until r goes from 1 to n is equal to limit n tends to infinity summation of या h ने याला मल्टिप्लाय केलं तर 3r square h cube minus h r goes from 1 to n असं मला मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा अवेलेबल करतो. is equal to limit n tends to infinity summation of r goes from 1 to n. इथं समेशन सेपरेट करायचं ठरवलं तर 3r square h cube minus summation of h r goes from 1 to n. नेक्स्ट स्टेपला इथं मी समेशन सेपरेट केलेला आहे is equal to limit n tends to infinity. इथं 3h cube कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर घेतो. 3h cube बाहेर घेतलं तर समेशन ऑफ r स्क्वेअर r goes from 1 to n मायनस h कॉन्स्टंट आहे, समेशनच्या बाहेर घेतलं तर समेशन ऑफ 1 r goes from 1 to n. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला is equal to limit n tends to infinity into ब्रॅकेट मध्ये 3h cube as it is लिहितो. summation of r square n into bracket n plus 1 to n plus 1 upon 6. ठीक आहे. मायनस h as it is राहणार आहे. 1 चं समेशन n येतं
ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी हे लिहित असताना 3h³ अपॉन 6 असं लिहितो. इथं h³ आहे, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला n³ न मल्टिप्लाय करतो. n³ into n plus 1 2n plus 1 upon n³ minus nh स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो. काय होणार बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये हे h³ आणखीन n³ अपॉन 2 येणार आहे. 3 1 जा 3 3 2 जा 6. इथं n कॅन्सल झालं, या क्यूब मधलं n कॅन्सल झालं तर n² शिल्लक राहिलं. हे n² याला एक n आणि याला एक n देऊन टाकतो, म्हणजे n plus 1 अपॉन n आणखीन 2n plus 1 अपॉन n मायनस nh ऍज इट इज राहील. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट मध्ये हे nh होल क्यूब अपॉन 2 इनटू इथं बघायचं n अपॉन n 1 मिळणार प्लस 1 अपॉन n डिनॉमिनेटर सेपरेट केले. सेकंड ब्रॅकेट मध्ये 2n अपॉन n म्हणजे 2 राहणार प्लस 1 अपॉन n मायनस nh ऍज इट इज ठेवलं. नेक्स्ट स्टेपला बघा, इथं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी nh ची व्हॅल्यू 2 आहे, 2 क्यूब अपॉन 2 इथं 1 प्लस 1 अपॉन n सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन n मायनस nh साठी 2 ठेवणार आहे. नेक्स्ट स्टेपला इथं लिमिट फाइंड आउट करतो, तर 2 क्यूब मीन्स 8 अपॉन 2 इनटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी n ची व्हॅल्यू इन्फिनिटी बनली मायनस 2. आता 8 अपॉन 2 मीन्स 4 इनटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी मीन्स 0 सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0 मायनस 2. आता 2 इंटू 1 केलं तर 2 मिळतं, 2 इंटू 4 केलं तर 8 मिळणार आहे. 8 मायनस 2 इज इक्वल टू 6. याचं जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 3x² मायनस 1 dx, याचा आन्सर मला मिळतं आहे 6. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 3x³ dx. याचं इंटिग्रेशन आपण कन्सिडर करूया. लेट इंटिग्रेशन फ्रॉम 1 टू 3x³ dx is equal to integration of a to b f of x dx असं कन्सिडर करू. Here a is equal to 1, b is equal to 3 and f of x is equal to x³. नेक्स्ट स्टेपला आपण h फाइंड आउट करू. b minus a upon n is equal to 3 minus 1 upon n is equal to 2 upon n. Therefore nh is equal to 2. n डिवाइड होतं, इकडे येऊन मल्टिप्लाय झालं. nh is equal to 2. इथं मी मेन्शन करतो nh is equal to 2. त्याच्यानंतर आपण f of a plus rh फाइंड आउट करू. इथं x ला रिप्लेस केलेला आहे a plus rh न, म्हणून इथं पण मला रिप्लेस करावं लागेल a plus rh होल क्यूब असं लिहावं लागेल. इथं a ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजेच 1 plus rh होल क्यूब. याचं जर मी एक्सपान्शन केलं, इथं लिहितो मी फर्स्ट टर्मचा क्यूब 1 क्यूब मीन्स 1 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 इंटू सेकंड टर्म rh प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर rh चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब
आर क्यूब एच क्यूब. नेक्स्ट स्टेपला 1 प्लस 3rh प्लस 3r²h² प्लस r क्यूब h क्यूब. म्हणजेच मला f ऑफ a प्लस rh मिळालेला आहे 1 प्लस 3rh प्लस 3r²h² प्लस r क्यूब h क्यूब असं मिळालेलं आहे. ओके, इथे a प्लस b होल क्यूब चा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. a प्लस b होल क्यूब, a प्लस b होल क्यूब फाइंड आउट करायचं जर असेल तर a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब असा फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्यानुसार हे एक्सपान्शन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. बाय डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx is equal to limit n tends to infinity summation of h into f of a plus rh r goes from 1 to n. या डेफिनेशन नुसार इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 x cube dx is equal to limit n tends to infinity summation of h as it is right. याची व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे 1 प्लस 3rh प्लस 3r²h² प्लस r क्यूब h क्यूब. r goes from 1 to n. नेक्स्ट स्टेपला is equal to limit n tends to infinity summation of r goes from 1 to n. h ने या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे h प्लस 3rh² प्लस 3r²h³ प्लस r क्यूब h⁴. ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला आपण समेशन सेपरेट करू. इथं जागा उपलब्ध करतो आहे. ठीक आहे. इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट मध्ये समेशन ऑफ h r गोज फ्रॉम 1 टू n प्लस समेशन ऑफ 3rh² r goes from 1 to n plus summation of 3r²h² 3r²h³ आहे. r goes from 1 to n plus summation of r cube h⁴ r goes from 1 to n. असं याचं समेशन सेपरेट होईल. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. इथे h कॉन्स्टंट आहे ते समेशनच्या बाहेर येईल. h इनटू समेशन ऑफ 1 r गोज फ्रॉम 1 टू n. 3h² कॉन्स्टंट आहे ते समेशनच्या बाहेर घेतलं. समेशन ऑफ r गोज फ्रॉम 1 टू n प्लस 3h³ कॉन्स्टंट आहे समेशनच्या बाहेर घेतलं. 3h³ इनटू समेशन ऑफ r² r गोज फ्रॉम 1 टू n प्लस हे h⁴ कॉन्स्टंट आहे समेशनच्या बाहेर घेतलं. समेशन ऑफ r³ r गोज फ्रॉम 1 टू n असं मला मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इनटू ब्रॅकेट मध्ये h as it is राहील. याचं जर समेशन काढलं तर ते 1 चं समेशन n मिळतं प्लस 3h² as it is याचं समेशन n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 मिळणार आहे समेशन ऑफ r प्लस 3h³ as it is r² चं समेशन n into bracket n plus 1 to n plus 1 upon 6 राहणार आहे प्लस h⁴ as it is
आर क्यूबचं समेशन एन स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एन प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन 4 राहणार आहे. ठीक आहे, हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा अवेलेबल करतो. काय होणार बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हे जे आहे एन एच असं लिहितो, प्लस 3h² आहे. h² असल्यामुळे n² यायला पाहिजे, म्हणून मी इथं n² न मल्टिप्लाय करतो. हे 2 मी इथं लिहितो. ठीक आहे, आणखी इथं n² न मल्टिप्लाय केलं म्हणजे n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 ला मी n² न डिवाइड करणार, प्लस इथं 6 आहे ना, 3h³ अपॉन 6 लिहितो. आणखी इथं h³ आहे म्हणजे n³ यायला पाहिजे, मी n³ न मल्टिप्लाय करतो. या राहिलेला जो पार्ट आहे कुठला, n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1, याला सुद्धा मी n³ न डिवाइड करणार. n³ न मल्टिप्लाय केलं, n³ न डिवाइड केलं, प्लस हे h⁴ अपॉन 4 घेतो. h⁴ अपॉन 4, इथं h⁴ आहे म्हणजे n⁴ यायला पाहिजे. म्हणजे हा जो राहिलेला पार्ट सुद्धा आहे इथं n⁴ न मल्टिप्लाय केलं म्हणून तेवढ्यानेच डिवाइड करणार, म्हणजे n² इंटू ब्रॅकेट n प्लस 1 होल स्क्वेअर अपॉन n⁴ स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इंटू ब्रॅकेट हे nh ऍज इट इज ठेवतो, प्लस 3/2 इंटू ब्रॅकेट मध्ये हे nh होल स्क्वेअर असं लिहितो. इथं मी हे n आणि या स्क्वेअर मधलं n कॅन्सल झालं तर n प्लस 1 अपॉन n राहिलं. मी सेपरेट डिवाइड केलं, n अपॉन n म्हणजे 1 प्लस 1 अपॉन n. ठीक आहे, प्लस 3/6 म्हणजे 1/2 लिहितो आणि हे लिहित असताना nh होल क्यूब असं लिहितो. त्याच्यानंतर हे n आणि या क्यूब मधले n कॅन्सल झालं तर n² राहिलं. हे n या ब्रॅकेटला आणि या ब्रॅकेटला सेपरेट n देतो. आणखी सेपरेटली डिवाइड केलं तर n अपॉन n केलं तर 1 मिळणार, प्लस 1 अपॉन n मिळणार. सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन n मिळेल. हे अपॉन 4 आहे. इथं लिहित असताना प्लस nh होल रेस टू 4 अपॉन 4, इथं हे n² आणि याच्यातलं स्क्वेअर झालं तर n² शिल्लक राहिलं. ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहणार n प्लस 1 अपॉन n होल स्क्वेअर. मी हे असं लिहितो 1 प्लस 1 अपॉन n होल स्क्वेअर, 1 प्लस 1 अपॉन n होल स्क्वेअर लिहितो. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, nh साठी 2 आहे, 2 प्लस 3/2, nh साठी 2 भरणार 2 स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n प्लस हाफ इंटू nh साठी 2 भरणार, त्याचा क्यूब असणार आहे. ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन n प्लस इथं nh साठी 2 भरणार 2⁴ अपॉन 4 आणि हे ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन n होल स्क्वेअर. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता मी लिमिट काढतो आहे 2 प्लस 3/2 2 स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी, n च्या ठिकाणी इन्फिनिटी बनवतो, प्लस 1/2 इंटू 2 क्यूब इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी, सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी प्लस 2⁴ अपॉन 4 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी होल स्क्वेअर. इथं लिमिट फाइंड आउट केलं. नेक्स्ट स्टेपला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. इथं काय होणार बघा, 2 प्लस हे 2 आणि या स्क्वेअर मधलं 2 कॅन्सल झालं तर इथं 2 राहणार आहे. 2 इंटू 3 केलं तर 6 मिळणार आहे. आणखी इथं 1 अपॉन
1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. 1 प्लस 0. इथं बघायचं हे 2 आणि या क्यूब मधलं 2 गेलं तर स्क्वेअर राहणार. 2 स्क्वेअर म्हणजे 4. 4 इंटू 1 केलं तर प्लस 4 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0. 1 प्लस 0 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 प्लस 0 येणार तर 1 अपॉन इन्फिनिटी साठी 0 पुट केलं. प्लस इथं बघायचं 2 रेस टू 4. 2 रेस टू 4 म्हणजे 16 येणार. 16 अपॉन 4 इंटू 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0 होल स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, इज इक्वल टू 2 प्लस हे येणार आहे 6 प्लस इथं 2 इंटू 1 केलं तर 2. 2 इंटू 4 केलं तर 8 प्लस इथं बघायचं 4 1 जार 4. 4 4 जार 16. 1 चा स्क्वेअर मीन्स 1. 1 इंटू 4. 1 इंटू 4 केलं तर 4 मिळणार आहे. ठीक आहे. आता ही सम घ्या. 8 प्लस 2 केलं तर 10. 10 प्लस 6 केलं तर 16. 16 प्लस 4 केलं तर 20. म्हणजे याचं इंटिग्रेशन मला 20 मिळालेलं आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 x cube dx मला 20 मिळत आहे. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. एक्सरसाइज 4.1 आज आपण इथं कंप्लीट केलेली आहे. आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण डेफिनाइट इंटिग्रेशन बाय फंडामेंटल फॉर्म्युले कसं फाइंड आउट करायचं ते बघणार आहोत. थँक्यू.